काल लग्न छान पार पाडलं होतं, तरी लग्न सोहळ्याच्या काही विधी बाकी होत्या. तर म्हटली चला तुमच्यासोबत त्यासुद्धा शेअर करूया. सकाळी सगळेजण लेट उठली होती, कारण काल पूर्ण सगळ्यांची दमछाक झाली होती. आणि आता दुसऱ्या दिवशीच्या ज्या काही विधी होत्या ना, त्या 10 नंतर सुरू केल्या. कारण इकडे ना एवढा थंडावा होता, एवढं गार होतं की काय तुम्हाला सांगू. त्याच्यामुळे सगळ्या बायका आता हळूहळू येत आहेत. सगळ्यांना अक्षदा वाटून झालं होतं, हळदी कुंकू लावून झाला होता. आणि आता काय करायचं नाही मामी सगळं डिसाईड करतायत. त्यामुळे ज्या बादल्या लावल्या होत्या ना, त्यांनाही ते धागेदोरे लावून घेतले होते. त्यांना अजिबात टच करायचं नव्हतं आणि छान बादल्याला 5 फेरे घेऊन घ्यायचे होते. त्यानंतर ना नवरी लपणार होती, त्यामुळे ती गेली होती आणि नवऱ्याने शोधून काढायची होती. तिच्या भाऊजाईला खोबऱ्याची वाटी देऊन तिच्या नवरीला घेऊन जायचं होतं. आणि आता सगळेजण इथे छान पाण्यातले खेळ खेळणार आहेत. ह्याचा फुल ब्लॉग जो आहे ना, मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन चेक करू शकता. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं होतं, ही जी नवरी आहे ती मराठवाड्यातली आहे, लातूरची आहे. त्यामुळे आमच्या भागात जेवढा पण नवरी आलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या बाहेरून आलेल्या आहेत. जसे की आम्ही बऱ्याच अशा कोकणातून आलेलो आहोत आणि ही आहे मराठवाड्यातून. त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या पद्धती बघायला खरंच खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर सगळेच जमा झालं, म्हणजे बायकांचा कार्यक्रम असला ना, तरी सगळे पुरुष एकत्र येऊन मज्जा घ्यायला लागले होते. पाण्यातला खेळ, सुपारी शोधायचं, मूठ ओपन करायची, अजून बरंच काही गेम सुरू झाले होते. सो ह्याचा व्लॉग टाकलेला आहे, नक्की जाऊन बघू शकता आणि मला फॉलो करू शकता. बाय.